बऱ्याच वेळा विचारलं जातं की तू कोणता ट्रायपॉड वापरते किंवा कसं शूट करते. तर मी आज तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहे की मी कोणता ट्रायपॉड वापरते किंवा कसं शूट करते, कोणता मोबाईल वापरते किंवा माझं शूट कोण करतं. असं मला भरपूर साऱ्या कमेंट्स येतात नेहमी. एखाद्या व्हिडिओला तरी असतेच एखादी कमेंट अशी. म्हणून मी ठरवलं की चला आज तुमच्यासोबत शेअर करते. बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ बनवायचा होता, याच्यामध्ये काही सिक्रेट नाहीये, पण मी जे वापरते ट्रायपॉड वगैरे, कोणता वापरते कोणता नाही हे मी तुमच्यासोबत शेअर करते. पहिले मी जेव्हा नवीन होते ना, जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनवायला चालू केला होता तेव्हा माझ्याकडे वेगळावाला ट्रायपॉड होता, जो की होता हा वाला. आणि हा बिलकुल म्हणजे अजिबातच चांगलं काम करत नाही. तो असा एकदम वार आला की तरी हलतो आणि मोबाईल जर आपण त्याला लावला आणि मोबाईल जर पडला तर मोबाईलचं कामच होऊन जाईल. आणि मेन म्हणजे जर काही शूट घ्यायचा असेल, कुकिंगचा व्हिडिओ बनवायचा असेल तर कुकिंगच्या व्हिडिओसाठी तो अजिबात काहीच कामाचा नाही, कारण त्याची हाईट जास्त होती, गॅस खाली असतो आणि त्याच्यामुळे ना ते बॅलन्सच होत नव्हतं. आणि आहे असं रॅन्डमली असं पण शूट व्यवस्थित होत नव्हतं किंवा तो असा व्यवस्थित ना इकडं किंवा इकडं असा मूव्ह होत नव्हता व्यवस्थित. म्हणून मग मी म्हटलं की आता मी 2-3 महिने तो वापरला आणि मग मी नंतर ठरवलं की जर एखाद्या दिवशी जर आपला मोबाईल त्यातून पडलाच तर मग खूप जास्त नुकसान होईल, त्याच्यापेक्षा मी तो तसाच ठेवून दिला. आणि त्याच्यानंतर मी नवीन घेतला एक. मी भरपूर सर्च केलं, त्याच्यामुळे ना तुम्हाला कोणती वस्तू जर घ्यायची असेल कंटेंट क्रिएशनच्या बाबतीत तर तुम्ही त्या अगोदर सर्च करा की कशी आहे किंवा कोण कसं वापरते, कोण कसं वापरते. मी भरपूर सर्च केलं कोण कसं वापरते. मग मला ना हा वाला बेस्ट वाटला. हा ना डिजिटेकचा आहे आणि मस्त आहे. हा थोडासा कॉस्टली पडला. माझा पहिला 350 रुपयाचा होता आणि हा थोडासा कॉस्टली आहे, पण हा एकदम म्हणजे असं जड आहे. याच्यातून आता हे ना याचं खराब झालंय, म्हणजे हे याचं तुटून गेलं. 1-1.5 महिन्यात घेतल्यावर 1-1.5 महिन्यातच तुटलं. आणि हे माझं जुन्या ट्रायपॉडचं आहे. आता हे पण चेंज करायचंय मला. माझ्याकडे अजून एक ट्रायपॉड आहे, म्हणजे 2 येतं आणि हे याला एक आहे आणि त्या दुसऱ्याला एक आहे. हे चेंज करायचं, पण ह्यानी काही पडत वगैरे नाहीये. पण हा ट्रायपॉड एकदम बेस्ट आहे आणि मी जवळजवळ 5-6 महिने झाला हा वापरतीये. पण व्यवस्थित वापरायचा, मुलांच्या हातात येऊ द्यायचं नाही किंवा पडला बिडला तर हा तुटणार तर आहे. कोणता पण तुटतो, हा पण तुटणार आहे. वापरताना व्यवस्थित वापरायचा. आता याची लेंथ खूप जास्त होती, म्हणजे मी तुम्हाला दाखवील एका साईडला खूप जास्त उंच होतो हा. बरोबर माझी हाईट पण जास्त आहे, त्यामुळे मग मला बरोबर हाईटला मॅच होईल असा ट्रायपॉड बघावा लागतो. नाही तर काही व्हिडिओमध्ये मी एवढीच निघते काही किंवा एवढीच निघते, म्हणजे बरोबर हाईट मॅच करता आली पाहिजे. मला ते बऱ्याच वेळा रिपीट करावं लागतं हाईट मॅच करण्यासाठी. आणि हा असा एकदम मस्त आहे, म्हणजे ह्याचे एकदम स्मूथ आहे वापरायला आणि कुणीही सहज वापरू शकतो. थोडासा कॉस्टली आहे. ऑफलाईन घेतला होता, ऑनलाईन घेतला नाही मी. म्हटलं मला चेक करायचं आहे आणि मग घ्यायचं आहे. मी एका स्टोअरमधून घेतला होता. आणि रिंग लाईट वगैरे माझ्याकडे काहीच नाहीये, तर हा वाला एक डिजिटेकचा आहे, पण हा एक नंबर आहे. कुकिंगचे व्हिडिओ शूट करा किंवा तुम्ही असे रॅन्डम ब्लॉग शूट करा, काहीही शूट करा, त्याच्यासाठी हा एक बेस्ट आहे. आणि एक होताच माझ्याकडे, पण मला आणखीन एक पाहिजे होता, तो म्हणजे हा वाला एक छोटावाला आहे. हा पण आय थिंक डिजिटेकचाच आहे. नाही, डिजिटेकचा नाही आहे हा आहे डब स्टेपचा. हा असा वाला मी बऱ्याच जणांच्या याच्यात बघितलं होतं आणि मला हा कुकिंगच्या व्हिडिओसाठी लागत होता खास. म्हणजे बरोबर हा असा होतो आणि त्याच्यानंतर ह्याचे पाय आहेत ना कसे पण मूव्ह होते, तसे आपण कसं पण याला रोटेट करू शकतो. त्यानंतर ना हे पण रोटेट होतं आणि एकदम कुकिंगच्या व्हिडिओसाठी मला हा छान वाटला. म्हणजे 2 ट्रायपॉड लागतात मला. एक मी किचनवर ठेवत असते काही शूट करताना आणि एक इथं असं उभा ठेवत असते. जेव्हा फुल शूट असतं तेव्हा मी हा ट्रायपॉड वापरते आणि जेव्हा हाफ शूट असतं, म्हणजे आता मी कोणताच नाही वापरत, खिडकीमध्ये ठेवलेला आहे. जेव्हा हाफ शूट असतं किंवा काही असं कुकिंगचे शॉट घ्यायचे असते तेव्हा मी हा वाला वापरते. आणि हा तुम्ही ट्रॅव्हलमध्ये पण यूज करू शकता, हा पण यूज करू शकता, पण याला सांभाळायचं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे मग ट्रॅव्हलमध्ये यूज करण्यासाठी ना हा बेस्ट आहे. मला गावाकडे सुट्टीला जायचं होतं त्यावेळेस मी हा घेतला होता आणि मला कुकिंगसाठी पण लागत होता, म्हणून मग मी हा घेतला होता. तर मग मी असे हे 2 ट्रायपॉड यूज करते आणि हे दोन्ही पण चांगले येतो. आता डिजिटेकचा ऑनलाईन पण भेटतो, पण मी ऑफलाईन घेतलाय. ब्लिंकिटवरती पण भेटतो, फ्लिपकार्टवरती पण भेटतो. सेम टू सेम हाच भेटून जातो. मला जर मी शोधते आणि टॅग करते, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही दोन्ही ट्रायपॉड तिथून घेऊ शकता. तुम्हाला हा मला 950 रुपयाला पडला होता. त्यानंतर हा मला 350 रुपयाला पडला होता. आणि मोबाईलचं झालं तर मोबाईल माझ्याकडं iPhone 16 आहे, 16 Pro आहे. त्यानेच मी सगळे व्हिडिओ शूट करते. म्हणजे एक चॅनल सुरू केल्यापासून काहीतरी 15-20 दिवसानंतर मग मी iPhoneमध्ये व्हिडिओ शूट केले. त्याच्यानंतरचे अगोदरचे व्हिडिओ ना
हे माझ्या सॅमसंग मधल्या मोबाईलचे आहेत। रिंग लाईट वगैरे काहीच नाहीये, पण मी भविष्यामध्ये रिंग लाईट घेणार आहे, कारण किचन मध्ये ना अंधार झाला म्हणजे संध्याकाळ झाली ना की लाईट एवढा असा पॉवरफुल नाहीये, अंधार पडतो आणि मला जर रात्री एखादा व्हिडिओ शूट, रात्री शक्यतो मग शूटच करता येत नाही, जर एखादा शूटच केलेला असता तर तो असा असा अंधुक अंधुक दिसतो, जास्त क्लिअर क्वालिटी येत नाही त्याला, म्हणून मग मी रिंग लाईट घेणारे आहे, पण आता नाही, त्याला आणखीन टाइम आहे, जेव्हा घेईल तेव्हा मी शेअर करेन। मला सगळे व्हिडिओ कोण शूट करत असं बराच वेळा विचारलं जातं, तर हे 2 ट्रायपॉड मी यूज करते आणि ह्या 2च्या व्यतिरिक्त पण माझे कधी कधी काही शॉट ना माझा मुलगा घेतो, म्हणजे त्याला जर सांगितलं कधी कधी समजा एकदम छोटा नॉर्मल शॉट घ्यायचा आहे, त्याच्यासाठी हा ट्रायपॉड खोला आणि त्याला ऍडजस्ट करा, त्याच्यापेक्षा मग ते मी मुलाकडे मोबाईल देते, तू असा पकड आणि जे काही असेल ते मी थोडंफार तेवढं शूट करून घेते, तो शूट करतो कधी कधी, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम मी ट्रायपॉडच वापरते, तर कधीतरीच 1-2% मी त्याला शूट करायला लावते। आणि एडिटिंगसाठी कोणता ऍप वापरते, तर एडिटिंगसाठी मी 2 ऍप वापरते, VN आणि InShot, हे दोन्ही पण ऍपमध्ये मी एडिटिंग करते, म्हणजे दोन्ही पण ऍप वापरण्यासाठी सोपे येतं। InShot मध्ये तो त्यांचा लोगो लागतो, त्याच्यासाठी आपल्याला त्यांची ऍड बघावं लागते आणि त्याच्यानंतर तो लोगो निघून जातो। लोगो जर असेल तर थोडासा व्हिडिओ आपला असा डल वाटतो, जर लोगो नसेल ना तो व्हिडिओ शार्प वाटतो आणि चांगला वाटतो, तर एडिटिंगसाठी VN ऍप वापरते। आणि शॉट कसे घेते, आता मी शॉट घेण्याच्या अगोदर म्हणजे काही शूट करण्याच्या अगोदर ना एक इमॅजिन करते की असं असं घेतलं पाहिजे, किंवा ह्या अँगलनी, किंवा हे करू आणि मग याचं असं शूट घेतलं पाहिजे, हे मी अगोदर इमॅजिन करते आणि नंतर मग मी त्याचे शूट घेते। डायरेक्टली असं लगेच हे करत नाही, थोडंसं नाही का, एक डोक्यामध्ये काहीतरी असतं की एक डोक्यामध्ये स्टोरी असते की हे असं असं झालं पाहिजे, त्याप्रमाणे मी तसं शूट करते। तर त्याला सगळ्यांचं क्लिअर झालं असेल की व्हिडिओ कसे शूट करते, आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी मला कुणाची हेल्प नसते, मी एकटी शूट करते। मी तेव्हाच व्हिडिओ शूट करते जेव्हा घरात कोणीच नसतं, माझे 90% व्हिडिओ हे मी जेव्हा घरात एकटी असते ना तेव्हा शूट केलेले असतात, कारण घरात जर कोणी असेल ना मला काही सुचतच नाही, त्यामुळं, आणि मुलं पण त्रास देतात सगळीकडे घरामध्ये, ते पसारा करून ठेवतात, जेव्हा ते स्कूलला जातात किंवा जेव्हा ते ट्युशनला जातात ना तेव्हाच मी भरपूर सारे व्हिडिओ शूट केलेले असतात। तर चला, असं तुमचं डाऊट क्लिअर झाला असेल की कोणता ट्रायपॉड वापरते, तो हे 2 वाले मी ट्रायपॉड वापरते। तर चला, असा होता आजचा व्हिडिओ, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला।